पेण तालुक्यातील वाशीमधील कोटला मैदानावरती रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेलं होतं। या स्पर्धेचं उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रायगड जिल्हा विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आले। या सह्याद्री चषकावर प्रथम क्रमांक पटकावून जय हनुमान उचेडे संघानं आपलं नाव कोरलंय। यावेळी उपस्थित खेळाडू आणि रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कोकणातील हा लाल मातीतला खेळ पूर्वीपासूनच प्रचलित आहे आणि आजच्या ह्या तरुण खेळाडूंना खेळताना बघून हा खेळ आजही जिवंत असल्यानं आनंद होतोय असं सांगून कबड्डीच्या माध्यमातून इथल्या तरुणांना चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालंय। भविष्यात ह्यातनं चांगले खेळाडू तयार होऊन चित्तथरारक लढती सुद्धा पाहायला मिळतील असं सांगून शुभेच्छा दिल्या। खाली आणि नेतृत्वाखाली सर्व स्पर्धा पार पडते। या ठिकाणी उपस्थित प्रसादजी आहेत, आपले माजी तहसीलदार समीरजींचे वडील आहेत, बाकी इतर मान्यवर उपस्थित आहेत, सर्व कबड्डी प्रेमी आहेत। सर्वांना शुभेच्छा देतो। खरं तर कोकणातला कबड्डी हाच मूळ गेम आहे आणि त्याचा जो जोश आणि त्याची जी आपण पॅशन म्हणतो ते कोकणात आपल्याला बघायला मिळते आणि हीच एक कबड्डीची आपण म्हणतो की पॅशन जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याला प्रफुल्लित करण्यासाठी अशा पद्धतीचं आयोजन समीरजींनी अत्यंत सुंदररित्या केलेलं आहे। मला असं वाटतं की आपल्या हे जे कबड्डी प्रेमींना आणि चांगल्या खेळाडूंना एक खूप चांगलं मैदान मिळालेलं आहे आणि या निमित्तानं खूप चांगले खेळाडू घडतील आणि आपल्याला प्रेक्षकांना खूप चांगल्या अशा चित्तथरारक अशा आपल्याला लढती बघायला मिळतील। मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित गोजमगुंडे साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्रजी म्हात्रे साहेब, सर्वच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी रावण साहेब, डोईफोडे मॅडम आणि ज्यांची अगदी कालच नव्याने पेण तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती झाले आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय की जी स्पर्धा अगदी कमी कालावधीमध्ये पेण तालुक्याचं स्टेटस बनलेलं आहे। एवढा भव्य दिव्यता फार कमी स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्याचे सर्व श्री समीर म्हात्रे अगदी दुग्ध शर्करा युग असं म्हणावं लागेल की त्यांचं एवढं भव्य दिव्य असं आयोजन आणि त्यातच काल सामनामधून त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अत्यंत महत्वाच्या अशा पेण तालुका प्रमुख या पदावर नियुक्ती झाली। अशा सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये अगदी सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची फार मोठी उपस्थिती इथे पाहायला मिळते आणि जर आपण मैदानावर लक्ष घातलं तर अगदी पहिल्या चढाईपासून इथे कबड्डीचा थरार बघायला मिळतोय। कारण कबड्डी म्हटलं की कौशल्य, कबड्डी म्हणजे निरंतरता, कबड्डी म्हणजे संयम, कबड्डी म्हणजे श्वास, कबड्डी म्हणजे रांगडेपणा आणि कबड्डी म्हणजे थरार। आणि आपल्या या रायगडला जे वरदान लाभलेलं आहे की या मातीतल्या खेळाला खरं तर या खेळाचे आपल्या प्रत्येक रायगडवासींवर फार मोठे उपकार आहेत। कारण कबड्डीने आपल्या अनेक खेळाडूंना रोजगार, व्यवसाय देखील उपलब्ध करून दिला आणि त्यासोबतच आपल्या गावकी भावकी यांना जोडणारा, आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना आपला ऐक्य जपणारा असा हा खेळ आहे। आणि त्यामुळे या खेळाचं नुसतं खेळ म्हणून नाही तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अंगभूत म्हणून फार मोठा महत्व आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला या मैदानावर बघायला भेटतोय। मी नेहमी सांगतो की रायगड वासियांना कबड्डीचं कौशल्य हे जन्मजातच उमजत असतं, परंतु आपली मुलं कुठेतरी फिटनेस मध्ये इतरांपेक्षा कमी पडताना दिसतात। अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेव्हा खेळ आपल्याला बघायला भेटतात तेव्हा आपली मुलं त्यामध्ये कुठेतरी आपल्याला मागे पडताना दिसतात। म्हणून मी मंचकावरील उपस्थित सर्व प्रमुख मंडळींना, मान्यवर मंडळींना विनंती करेल की आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे
या खेळाप्रती दायित्व आहे की आपल्या मुलांचं हे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं फिटनेस कसं वाढवता येईल यासाठी देखील आपल्या सगळ्यांचे प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्याच मंडळींचा हातभार लागावा अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि मी जी नेहमी म्हणतो की आज क्रिकेट नंतर कबड्डी या खेळाला एक ग्लॅमर प्राप्त झालंय. या खेळाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या विभागातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील अनेक खेळाडू निर्माण केलेत. आणि त्यासोबतच जेव्हा अगदी मुलांना, कबड्डीच्या खेळाडूंना 2-2, 3-3 कोटीचं ऑप्शन आता प्राप्त व्हायला लागलंय, त्या माध्यमातूनच आपल्या या खेळाकडे आपल्याला किती सिरियसली बघायला लागेल. कारण आपण फक्त विरंगुळा, फक्त आपल्यातील एक क्रीडा कौशल्य म्हणून या खेळाकडे न बघता एक करिअर म्हणून देखील आता संधी आपल्या कबड्डीपटूंना, आपल्या कबड्डी खेळाडूंना उपलब्ध झाले. त्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये हे कबड्डीचं चांगलं कौशल्य आहे त्या खेळाडूंना देखील मी सांगेन आणि त्यांच्या पालकांना देखील मी विनंती करेन की आपल्या मुलांना थोडी मुभा द्या. कारण आपण बघतो की आपले हे खेळाडू आपला नोकरी, व्यवसाय, आपला कॉलेज, आपला अभ्यास सगळं सांभाळून आपला हे खेळाचं प्रेम जपत असतात, या आपल्या खेळाची आवड जपत असतात. तेव्हा मात्र त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. कारण शेवटी पोटापाण्याचा व्यवसाय सांभाळून आपल्याला खेळाकडे बघावं लागतं. परंतु जेव्हा आपण हरियाणा, पंजाब यामधली मुलं बघतो, ते कबड्डी खेळाडू बघतो की ते अगदी लहानपणापासून डेडिकेटेड या खेळाकडे